घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो, तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो, उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो, त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये युवकांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात पुढे यावे. शरद लाड. पलूसमध्ये भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. देशाचा विकास केवळ सरकारच्या प्रयत्नांनी होत नसून त्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा असतो. संविधानाचा सन्मान करणे, सामाजिक एकोपा जपणे आणि राष्ट्रध्वजाचा आदर राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. युवकांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात पुढे यावे हाच या अभियानाचा मुख्य संदेश आहे. या तिरंग्यामागे देश स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि राष्ट्रीय एकतेची भावना दडलेली आहे. त्यामुळे हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून हा राष्ट्रध्वज प्रत्येक घरापर्यंत आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रत्येक मनापर्यंत पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजप नेते शरद लाड यांनी केलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पलूस शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप नेते पृथ्वीराज देशमुख व शरद लाड यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील निघालेल्या या रॅलीने संपूर्ण पलूस शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. पलूस येथील फॅशन कॉर्नर येथून रॅलीला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. हातात अभिमानाने तिरंगा धरलेले शेकडो नागरिक, तरुण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी फॅशन कॉर्नर ते शिवतीर्थ हा संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला. मार्गावर जागोजागी नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. फॅशन कॉर्नर येथून सुरू झालेली रॅली शिवतीर्थ येथे पोहोचल्यानंतर राष्ट्रध्वजाला रीतसर मानवंदना देऊन रॅलीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा पत्करलेल्या वीरांचे स्मरण करत देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला. या भव्य तिरंगा रॅलीमध्ये भाजप नेते पृथ्वीराज देशमुख आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्यासह मिलिंद पाटील, सर्जेराव नलवडे, संजय एसुगडे, रामानंद पाटील, विजय चोपडे, प्रल्हाद जाधव, गणेश नलवडे, अमृत माळी, सागर सुतार, संकेत एसुगडे, हरिभाऊ पाटील, किरण निकम, अजिंक्य पाटील आणि रोहित सदामते यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचं फक्त झेंडावंदन एवढंच करून थांबणार नाही, तर ते विचार, तो इतिहास आपल्या अंगामध्ये, रक्तामध्ये भिनला पाहिजे. आपला भाग हा क्रांतिकारकांचा भाग आहे. ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्या क्रांतिकारकांची आठवण करून उद्याच्या भविष्यात आपण देखील या क्रांतीच्या इतिहासाचा एक अविभाज्य घटक आहोत आणि आपलं देखील पाऊल या क्रांतीच्या पावलाला साजेस असंच पडलं पाहिजे. यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. तालुका हा विभाग क्रांतिकारकांचा विभाग आहे आणि याच्यामध्ये खरं तर देशप्रेमाबद्दल मी जास्त काही आपल्याला सांगितलं पाहिजे असं काही नाही, कारण देशप्रेम हे आपल्यातल्या प्रत्येक माणसाच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळं ही जी तिरंगा रॅली जी आहे त्याचा उद्देशच एक आहे की या निमित्तानं देशप्रेमाला उजाळा मिळाला पाहिजे. देशभक्ती नसानसात माणसाच्यात पोचली पाहिजे.